स्थानिक स्तरावर चर्चा सुरू, शक्य तिथे युती झाली। ही छोटी निवडणूक आहे, महापालिकेमध्ये वेगळा निकष असतो। आगामी निवडणुकांमध्ये जागा वाटपावरून फडणवीसांची प्रतिक्रिया। आगामी निवडणुकीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी निम्म्याहून अधिक जागा जिंकण्यासाठी प्लॅनिंग करावं। नागपूरमधल्या भाजपच्या बैठकीत रवींद्र चव्हाणांचा कानमंत्र। पदवीधर निवडणुकीसाठी जास्तीत जास्त नोंदणी व्हावी यासाठी मंथन। काँग्रेस पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र, काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। आघाडीबाबत काँग्रेसमध्ये अंतर्गत चर्चा, आमच्याशी चर्चा नाही। राजकारणामध्ये वेगवेगळ्या आघाड्या होत असतात, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। पार्थ पवार प्रकरणामध्ये अजित पवारांनी चौकशी सामोरं गेलंच पाहिजे। अजित पवारांनी अग्निपरीक्षा दिलीच पाहिजे। पार्थ पवार जमीन प्रकरणावरून अंबादास दानवेंचा अजित पवारांवर निशाणा। अमरावतीमध्ये 3 दिवसांपूर्वी आयसीसीचे फलक बॅनर विरोधात आवाज उठवल्यानंतर अनिल बोंडेंना धमकीचा मेल। भाजप खासदार अनिल बोंडेंना हैदराबादमधून धमकीचा मेल। अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी मनपा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार। भायखळा 207 प्रभागामधून योगिता गवळी निवडणूक लढवणार। मीरा भाईंदरमध्ये बाळासाहेब ठाकरे कलादालनामधील नाट्यगृहाचं मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन। मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची उपस्थिती। इंदुरीकर महाराजांनी लेकीचं लग्न थाटामाटात निश्चित करावं। भाषणामध्ये साधेपणानं लग्न हा उच्चार करताना मात्र विचार करावा। इंदुरीकर महाराजांवर सुभाष तळेकरांची प्रतिक्रिया। असा उच्चार यापुढे केल्यास तरुण तरुणी त्यांना जाब विचारू शकतात, सुभाष तळेकरांचं वक्तव्य। नागपूरमध्ये नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास वेग। रविवारची सुट्टी असताना सुद्धा अर्ज भरण्यासाठी कार्यालय सुरू। नाशिकच्या इगतपुरीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन। 3 लकडी ते नगर परिषदेपर्यंत रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन। उल्हासनगरमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार। ठाकरे सेनेच्या माजी महापौर विद्याताई निर्मलेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। काँग्रेसचे माजी नगरसेवक गोदुमल कृष्णानी यांचाही भाजपमध्ये प्रवेश। नंदुरबारमध्ये नगरपालिकेमध्ये उमेदवारांची मोठी गर्दी। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक असल्यानं उमेदवारांची गर्दी। धुळ्यामधल्या दोंडाईच्या नगर परिषदेमध्ये मंत्री जयकुमार रावल यांच्या आईचा नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज दाखल। दरम्यान त्यांच्या विरोधात कोण उमेदवारी अर्ज दाखल करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार।